सर्वपक्षीयांनी निवडणूक आयोगाकडे काही मागण्या केलेल्या आहेत. त्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी आज ही दोन शिष्टमंडळं दाखल झालेली होती. दोन्ही ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. आपण बघितलं, अरविंद सावंत असतील, त्यांनी अनेक मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. अंबादास दानवेंनी सुद्धा मांडलेले आहेत. आणि त्यानंतर निवडणूक आयोगाकडून नेमकं काय उत्तर आलं हे सुद्धा त्यांनी सांगितलं. सुमितकडे आपण परत जाऊया. आमचे प्रतिनिधी सुमित आपल्यासोबत आहेत. सुमित, अंबादास दानवे आणि अरविंद सावंत हे आता सध्या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत. कोणते कोणते प्रमुख मुद्दे त्यांच्या चर्चेत आले? या सगळ्यामध्ये जे मतदारांमध्ये अचानक जो वाढ होते त्या वाढी संदर्भातलं त्यांनी एक या निवेदनात म्हणणं मांडलेलं आहे. आणि आपण बघतो तर अंबादास दानवे आणि अरविंद सावंत एकाच वाहनामधून निघालेले आहेत, कारण आता ते थेट समोर वायबी चव्हाण सेंटरकडे जातील. वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही विरोधकांची एकत्रितरित्या पत्रकार परिषद होईल आणि त्यासाठी ते जायला निघालेले आहेत. पण तुर्तास त्यांनी जे मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे, म्हणणं जे त्यांनी काही मांडलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे तेच आहेत. एकतर मतदारांची अचानक वाढणारी संख्या, ऐन निवडणुकीच्या वेळेला मतदारांची संख्या वाढते किंवा त्याला कोणता कालावधी ठराविक दिलेला नसतो. निवडणूक प्रक्रिया त्यामुळे पारदर्शकपणे पार पडली जाते असं होत नाही, किंवा शंका त्याच्यामुळे उपस्थित होते. ती शंका, त्याचं निरसन तुम्ही करायला हवंय. त्याचबरोबर या दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे निवडणुकीत मतदारांची संख्याच वाढत नाही, तर काही बोगस मतदान देखील होतं. काही ठिकाणी अचानक मतदारांची संख्या जी नोंदणीकृत आहे ती कमी असते, पण त्या व्यतिरिक्त संख्या त्यांची अचानक वाढते. तर या सगळ्या संदर्भात तुम्ही योग्य तो तोडगा काढायला हवाय. निवडणूक प्रक्रियेवरती, लोकशाहीवर जर आपल्याला लोकशाही बळकट करायची असेल किंवा लोकशाही बळकट दाखवायची असेल तर विरोधकांच्या शंकांचं निरसन व्हायला हवं. दुसरं म्हणजे व्हीव्हीपॅट, त्या संदर्भातलं काय, तर व्हीव्हीपॅटच्या नव्या मशीन आल्यात असं सांगितलंय. आम्ही या सगळ्या संदर्भातली एक आणखी मागणी केली असं ते म्हणाले की बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला हव्यात. तर बॅलेट पेपर संदर्भात कोणी काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. निवडणूक आयोग काय ऐकायला तयार नाही, हे देखील त्यांनी म्हटलंय. या सगळ्या संदर्भातलं निवेदन जरी दिलं असलं तरी आता त्याच्यावरती कितपत कारवाई होईल ही शंका देखील या सगळ्या नेत्यांनी इथे उपस्थित केली. हे प्रशासकीय, आता तुम्हाला दाखवतो, ही प्रशासकीय इमारत आहे. मंत्रालयाच्या अगदी समोर प्रशासकीय इमारत, आणि इथे निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त बसतात. त्यांची भेट घेण्यासाठी हे उपनेत्यांचं सगळं शिष्टमंडळ इथवर आलेलं होतं. त्यांनी भेट घेतली. एक साधारणतः अर्धा पाऊण तास ही भेट झाली. या भेटीमध्ये त्यांनी केवळ निवेदन दिलं नाही तर चर्चा देखील केली. आपलं म्हणणं नेमकं काय आहे ते देखील त्यांनी मांडलं. तर इथून समोर आता ही मंत्रालयाची मुख्य इमारत मी तुम्हाला दाखवतो. ही मुख्य इमारत आहे आणि या इमारतीच्या 7व्या मजल्यावर निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम बसतात. तिथे स्वतः भेट घेण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी सगळे नेते, म्हणजे ज्याच्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील आणि अजित नवले, हे सगळे नेते किंवा सगळे मंडळी तिथे उपस्थित आहेत. आणि तिथे त्या लोकांकडून निवेदन दिलं जातं किंवा निवेदन दिलं जात नाहीये, तर बैठक घेऊन त्या बैठकीत या निवेदनासंदर्भातली चर्चा केली जाते. आपले मुद्दे नेमके काय आहेत, का आहेत, या सगळ्या संदर्भातली माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना दिली जाते. ही माहिती दिल्यानंतर केवळ माहिती देऊन थांबत नाहीत, प्रश्न देखील विचारतात. हे सगळं झाल्यानंतर हे सगळे नेते, आता जसे प्रशासकीय इमारतीमधून आयुक्तांची भेट घेतल्यानंतर हे सगळे नेते निघालेत वायबी चव्हाण सेंटरकडे. तसेच मंत्रालयात असलेले सगळे नेते देखील आता थोड्या वेळात ही बैठक संपल्यानंतर आता वायबी चव्हाण सेंटरकडे जातील आणि तिथे गेल्यानंतर पत्रकार परिषद संयुक्तिकरित्या घेतली जाईल. नेमके काय काय मुद्दे आहेत, हे मुद्दे आपण कसे मांडलेत, काय प्रश्न विचारलेत, या सगळ्या संदर्भातली माहिती नेते स्वतः पत्रकार परिषदेत किंवा माध्यमांसमोर देणार आहेत. पण शरद पवार मध्यभागी आणि त्यानंतर त्यांच्या बाजूला, एका बाजूला उद्धव ठाकरे, दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि मग आदित्य ठाकरे आहेत. त्याचबरोबर अजित नवले आहेत, रईस शेख सपाचे आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आहेत आणि इतर या सगळ्या पक्षांचे इतर प्रमुख नेते हे एकत्रितरित्या आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये दिसणार आहेत. काँग्रेसचे इथले वरिष्ठ नेते देखील याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, कारण वर्षा गायकवाड या प्रशासकीय इमारतीत आलेल्या होत्या आणि बाळासाहेब थोरात हे मुख्य इमारतीमध्ये गेलेले होते. वर्षा गायकवाड एका आंदोलनाला जायचं असल्यामुळे प्रशासकीय इमारतीमधून लवकर निघाल्यात, पण बाळासाहेब थोरात हे सध्या इतर नेत्यांसोबत मुख्य इमारतीमध्ये थांबलेले आहेत. तिथे अधिकाऱ्यांची भेट चालू आहे, तिथे ते थांबलेले आहेत. त्यामुळे विरोधकांची ही मोठ निदान लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र येतो हे दाखवण्यासाठी तरी निदान आलेली आहे एकत्र. आता ही पत्रकार परिषद होईल. मगाशी बाळासाहेब थोरात यांना जेव्हा विचारलं की आता तुमच्यासोबत मनसे पण येते, तर मनसे संदर्भात त्यांनी बोलताना म्हटलं की विरोधक सगळे एकत्र आलेले आहेत, ते लोकशाही वाचवण्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी. निमंत्रण आम्हाला आलोय, आम्ही आलोय, जसं मनसेला आलं असेल ते आले असतील, पण महाविकास आघाडीचा हा मुद्दा नाहीये, तर लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय आणि म्हणून आता निवेदन द्यायला आम्ही चाललोय असं ते मगाशी म्हणाले होते. आणि त्यानुसार आता आपण बघतोय हे दोन्ही सगळे विरोधी पक्षातले सगळेच नेते एकत्रितरित्या, प्रमुख नेते एकत्रितरित्या आले आणि मंत्रालयात अधिकाऱ्यांना, निवडणूक अधिकाऱ्यांना, मुख्य अधिकाऱ्यांना ते निवेदन द्यायला गेलेत. तर दुसरं शिष्टमंडळ, कारण वेळ वाचवण्यासाठी किंवा वेळेचा अपव्यय थांबवण्यासाठी 2 शिष्टमंडळ तयार केले गेले. मुख्य सगळे जे अधिकारी आहेत किंवा नेते आहेत ते मुख्य अधिकाऱ्यांना भेटायला गेले मंत्रालयामध्ये, आणि जे इतर नेते आहेत
ते प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले आणि ते आता भेट घेऊन आपलं म्हणणं काय आहे किंवा निवेदन देऊन आपल्या म्हणण्याचं निवेदन देऊन आणि प्रश्न उपस्थित करून ते इथून निघाले आणि त्यानंतर जे दुसरे इतर सगळे नेते आहेत ते मुख्य इमारतीत अद्याप आहेत आणि इथून त्यांचं निवेदन दिलं की ते देखील तिथून बाहेर पडतील आणि मग वायबी चव्हाण सेंटरला जातील आणि एकत्रितरित्या त्यांची आता पत्रकार परिषद होईल.